पण जब गई भवानी, दोन शिवगणा समवेत जेव्हा सती आपल्या पित्याच्या यज्ञमंडपात गेली, दक्ष राजानं सक्त ताकीद केलेली होती. लक्षात ठेवा, माझा जावाई शंकर भगवान मानी पुरुष आहे, निमंत्रणाशिवाय येणार नाही. पण यज्ञमंडपात सती येण्याची शक्यता आहे. ती आल्यावर तिचा जो कोणी सन्मान करेल, तिच्यासोबत जो बोलेल, त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. या दक्षाच्या भीतीनं सतीसोबत कोणी बोलत नाही. बहिणी भेटल्या, श्रीमंत घरात दिलेल्या होत्या. श्रीमंतीच्या तोऱ्यात बहिणी बोलू लागल्या, काय ग सती? काय ताई? चालत आली का बैलावर आली बसून? तिच्या मिस्टरकडे काय इंडी काय का? नंदी बैल. लाजून गेली. दुसरी बहीण आली, सती तुझ्या बुवाच्या डोक्यावरचं पाणी पडायला थांबलं का? पडतंय पाणी अजून. दुसरी एक आली, कपडे बिपडे घालतो का असाच फिरतो अजून शंकरराव? पुन्हा एक आली, बंगला बांधला का स्मशानातच राहतो? सध्या कोणत्या कंपनीचं पावडर लावतो? चीता, भस्मलेप वगैरे वगैरे. याला म्हणतात भगिनी मेली बहुत मुस्काता. पण मावल्यांनो नीट ऐका, सादर भली मेली एक माता. माय मात्र कायद्याला घाबरली नाही. सतीचा सन्मान करेल, त्याचं मुंडकं तोडण्यात येईल हा कायदा होता. पण सतीची आई प्रसूती आली, कडकडून बिलगली. याला प्रेम म्हणतात बरं का. प्रेमाची व्याख्या काय आहे? ज्याच्यात भय नाही, सुटसुटीत व्याख्या लक्षात ठेवा. आणि भय असेल, समजायचं प्रेमच नाही, तो प्रेमाचा नाटक आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे असं कोणी म्हणत असेल की समजायचं गुटक्याची पुडी खाण्यापुरतं आहे. अरे प्रेम नाही, सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. आणि असं प्रेम एकच पात्र करतं जगात, तिचं नाव माता आहे. माय मेली म्हणजे काय? प्रेमाचा समुद्र आटला समजा. पुन्हा नाही. लेकरू आडवा आलं, गडबडा 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 दवाखान्यात आई लोळत असते, बघवत नाही. डॉक्टर बाहेर येतात, इकडे या पाटील, मला आई आहे पण इलाज नाही, दोनपैकी एक जगल, बाळ नाही तर बाळाची आई, आणि वेळ कमी आहे. डॉक्टर मंडईकडे लक्ष द्या बाप, बरं का, सहज आहे. मग डॉक्टर आत येतात, मावशी मी डॉक्टर असलो तरी अंतकरण आहे, मलाही आई आहे, पण धर्मसंकट आहे, तुम्ही जगाल नाही तर तुमचं बाळ पाहिजे असेल तुम्हाला प्राणास मुकावं लागतं. तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर बाळाचे तुकडे तुकडे करून बाहेर काढतो. त्यावेळेला ती माऊली गळ्यातली तुळशीची माळ दाखवते डॉक्टरला. हे पाहा डॉक्टर, आमच्या माहेरची परंपरा, आमची आजी वारकरीन खांद्यावर झेंडा टाकला की चालली आळंदी पंढरीला, आणि 12 दिवसाचं लेकरू झालं की आजी तुळशीची माळ घालत होती. मी 12 दिवसाची होती म्हणे डॉक्टर, माझ्या आजीनं माळ घातली. माझी आजी मेली व डॉक्टर, पण तिची आठवण आली. तुम्ही विचारता म्हणून सांगते डॉक्टर, माझ्या आजीची गळ्यातल्या तुळशीच्या माळेची आणि माझ्या विठ्ठलाची शपथ घेऊन सांगते डॉक्टर, मी मेली तरी चालल, फक्त माझ्या कुळाचा दिवा जगवा. याला म्हणतात प्रेम, जिला मरणाचं भय वाटत नाही. मी का सांगतो? कायदा दक्षराजाचा आहे, पण सादर भली मेली एक माता, प्रसूती मोठ्या प्रेमानं भेटली. पुन्हा विचारतो तुम्हाला बरं का, अजून 5-6 दिवस आहे आनंद आपल्याकडे. माहेरचा आनंद कुठपर्यंत आहे खरं सांगा? माहेर श्रीमंत का गरीब, विष्णू भाऊ, याच्यावर आनंद नाही.
माय मेली का जिवंत याच्यावर माहेरचा आनंद असतो. तर तिकडे मोलमजुरी करणारं माहेर, इकडे मोलमजुरी करणारं सासर. हिचं 60 वर्षाचं वय आणि मायचं 90. 2 दिवस झाले काही खात नाही, परिवार चिंतातूर आहे. आणि तिचं एकच म्हणणं आहे, कोणीतरी जा माझ्या ताईला आणा, तिच्या तोंडावरून एकदा हात फिरू द्या, मग सुखानं मरू द्या. आता काही मोबाईल आहे का? तेव्हाचा काळ. बाजाराच्या दिवशी निरोप येणार, तो निरोप संध्याकाळी तो घरी आला, रात्र झाली, सकाळी त्या दारापुढे येऊन उभा राहिला. ती निघाली कामाला, 60 वर्षाची. अहो तुमच्या आईचा निरोप आहे, 2 दिवस झाले खात नाही काही म्हणे, तुमचा जीव गुंतला म्हणे, एकदा तुमच्या तोंडावर हात फिरवायचा आणि मग डोळे झाकायचे म्हणती म्हणे, तुम्हाला तातडीनं बोलवलं. आता केवढं संकट आहे. जावं मजुरी पडते. पूर्वीचा काळ आठवा, त्या दिवसाच्या मजुरीचे पैसे त्या दिवसाच्या जेवणातच जायचे. लेकरं उपवासी राहतील, न जावं तर पिकलं पान आहे, गळून पडणार आहे, पुन्हा मायची भेट नाही, असं धर्मसंकट. तरी त्या दिवशी कामाला गेली विष्णुभाऊ. दुपारी भाकरी खातात का नाही त्या महिला. बसली, हिनं विषय काढला, निरोप आला, 2 दिवस झाले म्हणे माय काही खात नाही. जावं तर चूल पेटत नाही, उद्या लेकरं उपवासी राहते. न जावं तर या जन्मी पुन्हा माय भेटत नाही. त्या भाकरी खाणाऱ्या महिला, हात धुवून लागलं दारिद्र्य आपल्या गरीबाच्या मागं. मरेपर्यंत संपणार आहे का मजुरी? पण माय भेटेल का पुन्हा? उपवासी राय 2 दिवस, पण जा मायची भेट घेऊन येत. तिलाही पटलं. दुसऱ्या दिवशी निर्णय घेतला, मायच्या भेटीला जायचं. तुटक्या नाड्याची पिशवी, गाठी गाठीचं लुगडं, वय 60 वर्षाचं. त्या पिशवीत 2 भाकरी मायेसाठी. आता माया आहे लेकीची, रिकामं कसं जावं. काळी पिवळी पकडली, ऑटो पकडला, टेम्पो पकडला, एस टी पकडली. महिना वैशाखचा, दुपारचे 2 वाजता तिच्या माहेर. तिथून 2 किलोमीटरवर एस टी थांबली, घाईघाई उतरली, एस टी डबल बेल झाली, निघाली. नंतर लक्षात आले की चपला बाकड्या खाली विसरली. आता डांबरी तापला, 2 वाजले, वैशाख महिना, पायाला फोडं आले, ऑइल पेंट सारखं रक्त डांबरी रोडला चिकटत होतं. पण हिला फक्त 90ची माय दिसत होती. माहेरचा आनंद सांगतो, नीट ऐका. 2:30 वाजता मायच्या झोपड्यापुढे येऊन उभी राहिली. उपवासी आहे. तो नातू खेळत होता, त्याचं लक्ष गेलं आणि त्या आत गेलं. आजी, ते 2 दिवसापासून बिना अन्ना पाण्याची अशी करते, कानाजवळ तोंड. आत्या आली, आत्या.